आता आपण आहोत पुणे सातारा रस्त्यावरील डिसिजन टॉवरच्या वाहनतळात इथे महानगरपालिकेचं वाहनतळ आहे. बी आर खेडकर या प्रसिद्ध शिल्पकाराचं नाव या वाहनतळाला देण्यात आलं आहे. परंतु या वाहनतळाची आज तुम्ही अवस्था बघाल तर अतिशय दयनीय अशी झालेली आहे. प्रचंड दुर्गंधी, प्रचंड साठलेले पाणी, डास, मच्छर, माशा यांचा प्रचंड त्रास येथील स्थानिक व्यावसायिकांना होत आहे. त्यामुळे इथे रोगराईचे मोठ्या प्रमाणावर रोगराई निर्माण होत आहे. येथील स्थानिक व्यावसायिकांनी महानगरपालिकेला पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र महानगरपालिकेकडून नुसतेच आश्वासनांचे गाजर यांना दाखवले जात आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी येथील व्यावसायिक आहेत. किती वर्षापासून हा त्रास आहे आणि नेमकं काय? 2 ते 3 वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला. काय नक्की होतं, कोणाचं ड्रेनेज तुमचं काहीच कळत नाही, पण पाणी आमची इथे येतं. मग तुम्ही महानगरपालिकेकडे काय पाठपुरावा केला की आपल्या सोसायटीच्या मॅनेजरने 2-3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे आणि सांगितलं सुद्धा आहे की हे आम्ही भाडे तत्वावर सुद्धा घेऊ इच्छित आहे. पुढे काय झालं त्याचं? काहीच नाही अजूनपर्यंत झालेलं. तुम्हाला याचा कितपत त्रास सहन करावा लागतो? आणि गाड्यांचं पार्किंग वगैरे काय तुमचा प्रश्न? गाडीच्या पार्किंगचा प्रॉब्लेम तर आमचा हे मिळाल्यावर सॉल्व्हच होईल, पण आता सुद्धा आम्ही म्हणतोय की आम्ही भाडे तत्वावर घ्यायला तयार आहे, तरी कोणी रिस्पॉन्स देत नाही. इथे व्यावसायिक सुद्धा भाडे तत्वावर घ्यायला तयार आहेत, लेकिन महानगरपालिकेकडून यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाहीये. तुम्ही पण इथे तुमचा गाळा आहे, नेमका काय प्रॉब्लेम तुम्हाला रोज सहन करावा लागतो? सर्वात महत्वाचा म्हणजे इथे आरोग्यासाठी आमच्या आणि आमच्या ग्राहकांच्या खूप मोठा त्रास आहे. इतके मच्छर आहेत, डेंग्यू मलेरिया होऊ शकतो. वरती 6 हॉस्पिटल्स आहेत, 3 खाण्याचे आउटलेट्स आहेत, डॉमिनोज आहे, बिकानेर आहे, तिरंगा हॉटेल आहे. लोक इथे खायला येतात, पण ह्या अशा गटारीत बसून खाण्याची परिस्थिती निर्माण होते आणि फार दयनीय अवस्था आहे. आम्ही प्रत्येक वेळी पाठपुरावा करतो, पण आमच्यासाठी आम्हाला केराची टोपली दाखवली जाते. एकदम मोक्याच्या ठिकाणी तुमची ही सोसायटी आहे, रस्त्याला येत आहे. हा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. येथील स्थानिक काय तुमचं क्षेत्रीय कार्यालय त्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा? आम्ही ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत. प्रत्यक्ष लोक येऊन बघून गेली, पण पुढे काही कारवाई केलीच नाही. तुम्ही देखील इथे स्थानिक हे आहात, तर काय तुम्हाला त्रास होतो? मच्छर वगैरे चावतात, त्याच्यापासून त्रास होतो. खूप डेंग्यू मलेरिया होऊ शकतो, त्यामुळं काहीतरी लक्ष द्यावं इकडे असं. येथील स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. येथील व्यावसायिकांनी हे वाहनतळ भाडेतत्वावर देखील वापरण्यासाठी मागितलं आहे, मात्र महापालिकेकडून या संदर्भात कुठलाही रिस्पॉन्स त्यांना आलेला नाहीये. तरी महानगरपालिकेने या वाहनतळाची सुधारणा करावी, वाहनतळ स्वच्छ करावं अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे. प्रशांत श्रीमंदिलकर, DCN पुणे.